संतप्त भेंडवडे ग्रामस्थांचा शरद कारखान्यावर मोर्चा, दगडफेकीत तणाव। हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या मळी मिश्रित पाण्यामुळे भेंडवडे गावातील पाणी पुरवठा दूषित झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज कारखान्यावर भव्य मोर्चा काढला। मोर्चा दरम्यान संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कारखान्यावर दगडफेक केल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। शरद सहकारी साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी भेंडवडे गावच्या ओढ्यात सोडलं जात होतं। हे दूषित पाणी पुढे वारणा नदीत मिसळत असल्यानं गावच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत बाधित झाला होता। त्याचबरोबर ओढ्यालगतच्या विहिरी व बोरवेलचं पाणीही दूषित झाल्यानं ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं होतं। जनावरं तसेच शेतीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होतंय। या गंभीर प्रकाराबाबत ग्रामपंचायतीच्या वतीनं गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून कारखाना प्रशासनाला वारंवार निवेदनं देण्यात आली होती, मात्र कोणतीही ठोस उपाययोजना न केल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर आज ग्रामस्थांनी कारखान्यावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चा कारखान्याच्या गेटवर आल्यानंतर आंदोलकांना अडवण्यात आलं। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कारखान्यावर दगडफेक केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, हातकणंगले पोलीस ठाण्याचे अधिकारी व जलद कृती दल घटनास्थळी दाखल झालं। यानंतर माजी सरपंच काकासाहेब चव्हाण, विजय माने, हनुमंत पवार, संग्राम माने, नयूम पठाण यांच्या प्रतिनिधी मंडळासह कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी, तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी AR पाटील, पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक शरद निमाणे यांच्यात बैठक झाली। या बैठकीत कारखाना प्रशासनानं मळी मिश्रित पाणी सोडणं तात्काळ बंद करण्याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केलं। आंदोलनात सहभागी ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती। यावेळी महावीर कांबळे, शशिकांत माने, अमोल निकम, विजय अपराध, राजू कोळी, डॉक्टर संजय देसाई, विनोद देसाई, हनुमंत पाटील, प्रमोद देसाई, शांतीनाथ देसाई यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। कारण कारखान्याकडून प्रशासनाकडून आपल्याला जे पत्र पाहिजे होतं, ज्या प्रकारचं आपल्याला हवं असेल ते पत्र त्यांनी दिलेलं आहे। कारण पहिला त्यांनी पत्र तर आम्हाला वाचून बघितलं ते आम्हाला मान्य नव्हतं। मग आता त्यांनी पत्र सांगतो मला, मान्य सरपंच ग्रामपंचायत मौजे भेंडवडे, तालुका जिल्हा कोल्हापूर महोदय, आपल्या ग्रामपंचायतीकडून कारखान्यास दिलेल्या पत्राचं अनुसरून कारखाना प्रशासनाच्या वतीनं आम्ही आपणास लिहून देतो की कारखाना प्रशासनाकडून सांडपाण्याची योग्य व्यवस्थापन करून ओढ्यातून वारणा नदीत जाणारे पूर्ण पाणी आम्ही बंद करत आहोत व भेंडवडे गावचे ग्रामस्थ यांना कोणत्याही प्रकार त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत आहोत। मान्य आहे का?